So, dear friends, today we see the device models of lattice heat capacity. आता आपण ड्युलॉंग पेटिट्स लॉ पाहिला, नंतर आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ लॅटिस हीट कॅपॅसिटी पाहिली आणि त्यानंतर आपण आता पाहणार आहोत डिवाय थिअरी ऑफ लॅटिस हीट कॅपॅसिटी. आता कसं झालं की ड्युलॉंग पेटिट्स लॉमध्ये काही ड्रॉबॅक्स होते. त्या ड्रॉबॅकमुळं आइन्स्टाईननी क्वांटम थिअरी वापरून त्याची थिअरी काढली. कारण ड्युलॉंग पेटिट्स लॉ ही क्लासिकल मेकॅनिक्सवर आधारित होती आणि आइन्स्टाईनची थिअरी ही क्वांटम मेकॅनिक्सवर आधारित होती. ह्या पाहिल्या आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये. आता जे आपण बघणार आहोत की पण आइन्स्टाईन्स मॉडेलमध्ये सुद्धा काही चुका होत्या. आता काय चुका होत्या, त्यातल्या काही चुका म्हणजे कसं की गिवन क्रिस्टल consist of atoms. So these are the atoms. So we can write like this. So these are the atoms. So it आणि आइन्स्टाईननी काय अश्युम केलं की हे ॲटम्स हे दे आर ट्रीटेड ॲज अ इंडिपेंडेंट ऑसिलेटर, म्हणजे दे ऑसिलेट इंडिपेंडेंटली. समजलं का? म्हणजे आइन्स्टाईननी काय सांगितलं की हा प्रत्येक ॲटम क्रिस्टलमधला हा सेपरेट आहे एकमेकापासून, तो एकमेकावर अवलंबून नाही आहे. अँड इट ऑसिलेट इंडिपेंडेंटली. म्हणजे ह्या ॲटमच्या ऑसिलेशनचा फरक ह्या ॲटमवरती पडत नाही किंवा ह्याचा फरक ह्याच्यावर पडत नाही. आणि दुसरे फॅक्ट काय सांगितलं म्हणजे त्याचा पहिला ड्रॉबॅक म्हणजे कसा की ऑल ॲटम्स इन गिवन क्रिस्टल आर इंडिपेंडंट. इंडिपेंडंट स्वतंत्र आहेत. सो ऑल ॲटम्स इन गिवन क्रिस्टल म्हणून त्याला सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर म्हटलेलं आहे. त्याला जे काय म्हटलं त्याने सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर. अँड दे आर इंडिपेंडंट ऑन इच अदर, दे आर नॉट डिपेंडंट. अँड सेकंड ड्रॉबॅक इज लाईक दिस, all atoms vibrate with same angular frequency. Same angular frequency. आणि त्याला काय ओमेगा नॉट. हे दोन ड्रॉबॅक होते. बघा लक्षात घ्या की पहिला ड्रॉबॅक आहे ऑल ॲटम्स इन गिवन क्रिस्टल्स आर इंडिपेंडंट. बघा क्रिस्टलमध्ये किंवा कुठल्याही सॉलिड सब्स्टन्समध्ये ॲटम्स एकमेकाला बाउंड असतात. त्याच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, दॅट्स ॲटॉमिक फोर्सेस असतात. सो ऑल ॲटम्स इन द क्रिस्टल आर बाउंड टू इच अदर. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी फोर्स असतो, हा अदृश्य स्वरूपात असतो, स्प्रिंगने कनेक्टेड केले असतात. आणि त्यामुळे काय नाही, त्याची जी ऑसिलेशन असेल ती इंडिपेंडेंट ऑसिलेशन नाही आहे, ती कपल्ड ऑसिलेशन्स आहेत. आणि त्याला म्हणायचं डिवायने काय म्हटलं, दे आर कपल्ड हार्मोनिक ऑसिलेटर. लक्षात घ्या फरक कसा आहे की दे आर बाउंड बाय द सम फोर्स. अदृश्य स्वरूपात ही स्प्रिंग आहे इथं, त्यामुळे ते एकमेकाला घट्ट चिकटून आहेत, नाहीतर ती सेपरेट झाली असते. अँड सेकंड थिंग, आता काय होतं की दे आर कपल्ड ऑसिलेटर म्हटल्यानंतर काय होईल की ह्याच्या व्हायब्रेशनचं फरक ह्याच्यावर पडणारच आहे. सो दे व्हायब्रेट विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. त्यांची सेम फ्रिक्वेन्सी असू शकत नाही. समजा ह्याची फ्रिक्वेन्सी ओमेगा नॉट असेल तर हा व्हायब्रेट होताना काही एनर्जी ह्याला देणारच की, तर ह्याची एनर्जी वाढेल, फ्रिक्वेन्सी वाढेल. परत हा इकडं. सो एव्हरी ॲटम इन अ गिवन क्रिस्टल व्हायब्रेट विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज और इट हॅज डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीज. त्यांनी सुट्टे राहते. सो दिस इज one thing is that. So these are the two assumptions are made by the Debye. Debye काय सांगितलं की सगळे ॲटम बाउंड्स असतात and they are called as coupled harmonic oscillator. त्याने काय म्हटलं, coupled harmonic oscillator. And these coupled harmonic oscillator oscillate with discrete frequencies. They have different modes of frequencies. आणि त्याला म्हणायचं मोड ऑफ व्हायब्रेशन. बघा फरक इथं. मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय, मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय, प्रत्येक ॲटम इन गिवन क्रिस्टल व्हायब्रेट विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज रेंजिंग फ्रॉम
लो फ्रिक्वेन्सी टू हाय फ्रिक्वेन्सी. म्हणजे एखाद्या ॲटमची फ्रिक्वेन्सी कमी असेल आणि एखाद्या ॲटमची फ्रिक्वेन्सी जास्त असेल. सो दिस इज द कम्पॅर. सो दिस इज द वन थिंग. सो डिबायचं काय सांगितलं त्यांनी. सो दीज आर द ड्रॉबॅक्स इन अ आइन्स्टाईन्स मॉडेल. आणि त्यामुळे पहिल्यांदा आइन्स्टाईन काय सांगितलं ही ट्रीटेड ॲज कपल्ड हार्मोनिक ऑसिलेटर्स. And second, they oscillate with discrete frequency. Discrete म्हणजे सुट्ट्या frequencies ranging from low frequency to high frequency. So we can say that there are large number of modes of vibration. So we can say that when the atoms in a given crystal vibrate, they produce the elastic wave. So when this elastic wave propagates through crystal, then what happen? The crystal oscillate with various frequencies ranging from low to high. So we can say that there are different modes of vibrations. प्रत्येकाचं व्हायब्रेशन वेगळं आहे म्हणून त्याला काय म्हटलं डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन. आणि मग तिथं एक कन्सेप्ट आली जी त्यांनी काढली त्याला काय म्हणायचं डेन्सिटी ऑफ मोड्स. सो वी कॅन राईट ॲट फर्स्ट बिफोर वी स्टार्ट Debye's models of lattice sheet capacity, at first we have to understand the density of modes. Density of modes म्हणजे काय की मोड्स म्हणजे प्रकार. कारण का ह्या क्रिस्टलमध्ये प्रत्येक ॲटम हा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होतो. सो वी कॅन से दॅट वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे वेगवेगळे प्रकार म्हणजेच मोड्स ऑफ व्हायब्रेशन. एव्हरी ॲटम व्हायब्रेट विथ द different frequencies which range from low to high. Therefore, there are different modes. So we can say that at first we have to try to understand density of modes. So before we start, so we write here density of modes. So here now density of modes, it is nothing but it is the total number of possible modes of vibration in given frequency range. त्याची डेफिनेशन काय की द टोटल नंबर ऑफ पॉसिबल मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ गिवन क्रिस्टल in given frequency range. Suppose we can, and it denoted by Z nu. याला कशाने डिनोट केलं जातं Z nu ने डिनोट केलं जातं. So nu is the frequency. Suppose if there are dn number of modes of dn number of possible modes of vibration in given frequency range d nu, then we can say that Z nu equal to dn upon d nu. आता हे डेफिनेशन तुम्ही तुर्तास पाठ करा म्हणजे नेमकं आपण पुढं जसं जाऊ तसं तुम्हाला हे समजत जाईल. समजा dn बी द नंबर ऑफ पॉसिबल मोड्स ऑफ व्हायब्रेशन इन गिवन क्रिस्टल, देन इन अ फ्रिक्वेन्सी रेंज न्यू अँड न्यू प्लस डी न्यू. तर ते फ्रिक्वेन्सी रेंज किती झाली डी न्यू. सो व्हेन यू dn बी बाय डी न्यू गिव्स यू द डेन्सिटी ऑफ मोड्स. So we can write like this dn equal to Z nu d nu. So this dn represent the total number of possible modes. जेवढे मोड्स असतील शक्य असतील तेवढे possible modes of vibration of an atoms or lattice. So we can say that dn equal to Z nu d nu. So this is equation 1. And now so this is equation 1. Now you consider, now for that we consider one string. So here I will write here, that is, this is a string. I will draw this figure. This is
x axis one dimensional string at first of length L. So I will write here L length. So this is origin O. So this is the L length. And suppose one dimensional, आपण पहिल्यांदा वन डायमेन्शनल बघू आणि नंतर थ्री डायमेन्शनल येऊया. आता हा जो स्ट्रिंग आहे हा एवढा मोठा स्ट्रिंग आहे, ॲक्च्युली एवढा मोठा नसत नाही, पण आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी मी एवढा मोठा काढलेला आहे. नाव कन्सिडर इट्स टू एलिमेंट्स, वन AB and second CD at a distance x आणि at a distance x plus delta x. मग एवढं जे अंतर असेल ते डेल्टा एक्स, इथून जे अंतर असेल ते x plus delta x. सो कन्सिडर स्ट्रिंग, एक दोरा घ्या वन डायमेन्शनल अलॉंग एक्स ॲक्सिस and its both ends are fixed. ते दोन्ही फिक्स केलेत, बांधलेत कशाला तरी. आणि हा ओरिजिन ओ आहे, त्या स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती एल आहे. आणि त्यातले दोन एलिमेंट घ्यायचे आपण, ए बी आणि सी डी. हे दोन एलिमेंट घ्या. अँड सो यू पास द इलॅस्टिक वेव्ह थ्रू दिस स्ट्रिंग. So when it passed elastic wave, ज्यावेळेला ह्याच्यातून एखादी वेव्ह पास होईल, so what happen, AB goes to its new displacement is A dash B dash आणि याचा कसं येईल, जरा जास्त येईल C dash D dash. So AB goes to A dash B dash and CD goes to C dash D dash. So we can say that. Now you look at this figure. So we can write like this, let, आता इथं आपण असं म्हणूया, let A dash displacement equal to B dash असणार आहे, बरोबर आहे का. हे एवढंही असणार आहे आणि त्याला म्हणूया U. And it is, since it is function of x and t, so we write x and t because it is along, displacement is along x axis and with respect to time it is displacement. So u is a displacement which is function of distance and time t. So a dash equal to b dash. आता इथे बघा, आता सी डी हा सी डॅश डी डॅशला जाणार, होय की नाही. आता त्याची पण एवढीच असेल का, एवढी निश्चित असणार नाही. तर का माहिती आहे का, हा ज्यावेळेला इकडे जाय, सो इट विल इम्पार्ट सम एनर्जी अँड इट विल गोज टू लिटल बिट लार्जर डिस्टन्स. मग त्याची किती असणार आहे, सो वी कॅन राईट लाईक दिस, सी सी डॅश इक्वल टू डी डी डॅश. आता इथं आपण काय करूया की, वी हॅव पास द लॉन्जिट्यूड, दिस स्ट्रिंग इज व्हायब्रेट टू लॉन्जिट्यूडल वेव्स. सो देर आर, इट इज, सो लॉन्जिट्यूडल वेव्ह पास केली आपण असं म्हणूया. सो दॅट इट लॉन्जिट्यूडल व्हायब्रेशन आर टेकन. लॉन्जिट्यूडल व्हायब्रेशन म्हणजे पार्टिकल असे व्हायब्रेट होतात. सो दे व्हायब्रेट लाईक दिस. सो इट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ द वेव्ह. So due to this longitudinal vibration, so we can say that's why they goes to here, here goes to here. So we can that cc dash equal to dd dash म्हणजे किती असणार आहे, is equal to u तर असणारच आहे, u प्रत्येक वेळा x टी लिहायची गरज नाही, u प्लस काय येणार आहे, डिफरेन्शिएशन ऑफ u with respect to x axis. So that is partial differentiation dou u by dou x. का तेवढं वाटतं, एवढी एनर्जी मिळाली ना. आणि इंटू ह्यांच्यातलं अंतर बी डी, दॅट इज डेल्टा एक्स. सो वी कॅन राईट डेल्टा एक्स. हे बघा, हे तुम्ही वेव्ह मेकॅनिक्समधनं हे इक्वेशन घेतलेलं आहे. बघा ह्या कपल्ड ऑसिलेटरमध्ये ए बी जेवढा जाईल ना तेवढा सी डी तेवढा जात नाही. तो किती जातो, ए बी जेवढा जाईल ते डिस्टन्स आहे प्लस ॲडिशनल डिस्टन्स म्हणजे किती, डिफरन्शिएशन ऑफ दिस डिस्प्लेसमेंट यू विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटू the length of that segment BD, that is u plus dou u by dou x into delta x. So we can write here that is so. So this is the cc dash dd dash equal to u plus dou u by dou x into delta x. तर आपण काय काढलं की CD किती गेला, CD ची डिस्प्लेसमेंट किती झाली, AB ची डिस्प्लेसमेंट किती झाली. आता इथं बघा इनिशियल लेंथ किती आहे, ए बी सी डी. ए बी सी डी हा सेगमेंट फक्त बघा, हा चौकोनी, ह्या ज्या एलिमेंटमध्ये इनिशियल लेंथ किती, डेल्टा.
So we can write like this: initial length of segment ABCD equal to BD, and that is equal to delta x. बरोबर आहे का? आता काय झालं, तो सेगमेंट किती डिस्प्लेस झाला, B डॅश D डॅश. सो displacement of the segment ABCD equal to how much, B dash D dash. बरोबर आहे का? ABCD पहिलं इनिशियल BD, BD चं कुठं डिस्प्लेस झालं, B dash D dash. सो इट इज डिस्प्लेसमेंट ऑफ सेगमेंट B ABCD म्हणजे दिस इज, अँड देअरफॉर वी कॅन से दॅट. आता हे बरोबर झालं. आता काय करायचं आहे की चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ इज कॉल्ड एज स्ट्रेन. So this is, in this case, strain produced E is given by, so it is strain produced E. So we will write E is, so E is equal to, I will write change in length divided by original length. Baga, so we can write like this. So I will score out all these. So I have to take, so we can write like this. So E equal to change in length किती असणार आहे, change in length म्हणजे फायनल लेंथ B dash D dash minus BD. So that is B dash D dash minus BD and divided by original length BD. आता इथं बघा, सो दॅट इज इक्वल टू, आता B dash D dash इज इक्वल टू मी असं लिहू शकतो का सांगा, BD प्लस DD dash मायनस BB dash म्हणजे एकूण एकच. सो आय कॅन राईट लाईक दिस, BD प्लस DD dash मायनस BB dash. त्याच्याऐवजी कशाऐवजी, BD dash ऐवजी, आणि मायनस BD आहे तसं आहे, मायनस BD आहे तसं आहे डिवायडेड बाय BD. आता काय कॅन्सल होईल, हे BD कॅन्सल होईल, हे BD कॅन्सल होईल. सो I will write here E equal to, आता DD dash किती आहे सांगा, DD dash is equal to U plus dou U by dou X. आता पण dou U by dou X into delta X minus BB dash किती आहे, U, BB dash म्हणजे U and divided by BD म्हणजे delta X. So U get cancelled and delta X cancelled, and therefore we write here, I will write like this, E equal to dou U by dou X. So this is the important equation which we get. So this equation we can write like this, equation 2. So this is E equal to, so this we get the strain. Now we go for next section, that is, so I will square out of it. आता याचा काय मला उपयोग नाही. So E equal to dou U by dou X. Now we go for next, that is, now if this strain is produced, आता strain produce झालाय म्हणजे आता काय झालंय, त्याची strain आहे म्हणजे तो कशामुळे झालाय, फोर्समुळे झालेला आहे, होय की नाही. सो फोर्समुळे आणि यंग्स मॉड्युलस इथं काय, सो एका सल्युशन चेंज झालं ना. सो यंग्स मॉड्युलस, सपोज एफ बी द फोर्स ऍक्टिंग ऑन द युनिट क्रॉस सेक्शनल ऑफ दिस स्ट्रिंग,
and y be the corresponding Young's modulus of a given string along one direction, then by definition y equal to F upon E. फोर्स अपॉन एरिया है की नाही, दिस इज द स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. पण इथं आपण काय केलं, युनिट क्रॉस सेक्शनल एरिया घेतल्यामुळं फॉर एरिया इज 1, सो वी कॅन राईट लाईक दिस y इक्वल टू F अपॉन E or F equal to E into y. So E of x म्हणूया त्याला, कारण का it is produced along the x direction. So F equal to E of x into y. So this is, we can write like this. आता हे झालं फोर्स ऍक्टिंग. आता इथं आता E of x नको, नुसतं E upon E to y घेऊया आपण इथं पहिल्यांदा. आता दिस इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द स्ट्रिंग. आता आपण असं करूया की द फोर्स ऍक्टिंग ऑन द ए बी, सो वी कॅन से दॅट, सो फोर्स ऍक्टिंग ॲट वन एंड. वन एंड म्हणजे किती, हा एंड ए बी सी डी मध्ये बघतो ना, इट इज इक्वल टू E of x into y. So force acting on one end is equal to E of x into y. So we can write like this. So this is right. Again we can write like this, force acting at other end. other end म्हणजे CD वर. आता इथं कसं येईल, E of x आहेच प्लस तेवढाच नसणार आहे फोर्स ऍक्टिंग, तो पण कसा असणार आहे, डो ई बाय डो एक्स, डो ई बाय डो एक्स इंटू डेल्टा एक्स एवढा असणार आहे आणि इंटू वाय. मगासारखंच यू प्लस डो यू बाय डो एक्स इंटू डेल्टा एक्स. तसंच इथं फोर्स ऍक्टिंग ॲट अदर एंड ई एक्स प्लस डो ई बाय डो एक्स इंटू डेल्टा एक्स इंटू वाय. सो दिस इज इक्वेशन, आय थिंक त्याला आपण इक्वेशन नंबर दिलाय का बघूया. हा, इक्वेशन 3, इक्वेशन 4. तर फोर्स एका टोकावरती एवढा ऍक्ट होतोय, सीडी वरती इतका ऍक्ट होतोय, अँड हेन्स नेट फोर्स ऍक्टिंग, सो वी कॅन राईट लाईक दिस. सो नेट फोर्स ऍक्टिंग म्हणजे काय, इक्वेशन 4 मधून इक्वेशन 3 वजा करा, मग काय कॅन्सल होईल, ई एक्स कॅन्सल होईल. आता मी डायरेक्ट लिहितो, आणि काय होईल, डो ई बाय डो एक्स इंटू डेल्टा एक्स इंटू वाय. सो वी कॅन राईट लाईक दिस, नेट फोर्स ऍक्टिंग on segment equal to dou E by dou x into delta x into y. So this is the net force acting on the segment dou E by dou x into delta x into y. So again we can write like this, substituting value of E from equation 2. So now we'll substitute the value of E from equation 2. So we can write like this, net force acting on segment इक्वल टू, इथं ई च्या ऐवजी डो यू बाय म्हणजे काय येणार आहे, डो स्क्वेअर यू बाय डो एक्स स्क्वेअर इंटू डेल्टा एक्स इंटू वाय. सो दिस इज युअर इक्वेशन 5. So this is your equation 5. So dou square u by the equation 5. So again so this is the net force acting on the segment is equal to. Now according to Newton's second law, the net force acting on this segment, so we can write like this, according to
न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, नेट फोर्स acting on segment. So this is, so that is, it is equal to, so net force acting, that is equal to, so mass m, ma, आता u डिस्प्लेसमेंट आहे, सो वी कॅन राईट डो स्क्वेअर यू बाय डो टी स्क्वेअर, होय की नाही. डिस्प्लेसमेंटचा पहिल्यांदा डिप्रेशिएशन वेलॉसिटी आणि सेकंड डिप्रेशन गेलं की ॲक्सेलरेशन. सो यू विल गेट एम डो स्क्वेअर यू बाय डो टी स्क्वेअर. सो ह्याला आपण एफ म्हणूया, हां एफ फॉर एक्झाम्पल, ह्याला आपण एफ इक्वल टू एम डो स्क्वेअर यू बाय डो टी स्क्वेअर. हे झालं. आता तुम्हाला माहीत आहे की सपोज इफ वी टेक volume V be the volume of the segment, then you know that the density of the segment, so we can say that density of segment rho equal to m upon V, or we can write like this, m equal to rho into V. आता V म्हणजे काय, तर त्याचा आपण युनिट एरिया घेतला आहे, एरिया इंटू लेंथ डेल्टा एक्स. सो वी कॅन से दॅट रो इंटू 1 इंटू डेल्टा एक्स. सो एम इक्वल टू रो इंटू डेल्टा एक्स. हे बघा, रो एरिया इंटू लेंथ, सो एरिया इंटू लेंथ म्हणजे एरिया आपण किती घेतला आहे, युनिट क्रॉस सेक्शनल म्हणजे 1, आणि त्याची लेंथ डेल्टा एक्स घेतली आहे सेगमेंटची ए बीची. सो दिस इज एम इक्वल टू रो डेल्टा एक्स. So I will score out all this. आता हे काय मला गरज नाही की. So we can write like this. Hence above equation becomes F equal to M म्हणजे रो डेल्टा एक्स डो स्क्वेअर यू बाय डो टी स्क्वेअर. सो दिस इज युअर इक्वेशन 6. इक्वेशन 6. हा पण नेट फोर्स आहे आणि ह्या नेट फोर्स आहे. So equating equation 5 and 6 we get. So we can write like this, dou square u by dou x square delta x into y equal to rho delta x dou square u by dou t square. Either delta x get cancelled. So dou square u by dou x square equal to rho upon y, rho upon y, young's modulus dou square u by dou t square. So this is your equation 7. So this is the equation 7, dou square u by dou x square equal to rho upon y dou square u by dou t square. So equation 7. So this is the differential equation or equation of the stationary wave. हे तुम्ही stationary wave मध्ये शिकला FY/SY. So this is the equation. And so we can say that now we have this rho upon y is nothing but y upon rho by definition is nothing but, so we can write like this from this equation. So now when velocity this y upon rho gives the velocity of the wave which is propagating to crystal. काय होतं की व्हायब्रेशन मुळे जी वेव होते त्या वेवची व्हेलॉसिटी देते. सो Vs इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ y अपॉन रो. ही डेफिनेशन आहे. सो दिस इज velocity of the standing wave, because when these crystal coupled oscillators vibrates they produce the longitudinal wave and its velocity is given by Vs equal to square root of y upon rho, and therefore Vs square equal to y upon rho. Now substitute this value in above equation 7, so you will get, so I will score out all this. So we can write this, dou square u by dou x square plus equal to 1 upon Vs square dou square u by dou t square. हे बघा आपण इलेस्टिसिटीच्या प्रॉपर्टीचा फायदा हे घेतलेला आहे, फॉर्म्युलेज घेतलेले आहेत
ही आपण तुम्ही पाठ करा तशीच, हे याच्या डिटेलमध्ये गेला तुम्ही 11वी पुस्तकं चालली तर हे इक्वेशन तुम्हाला मिळेल. सो VS इक्वल सो VS स्क्वेअर इक्वल वाय अपॉन रो. सो डो स्क्वेअर यू बाय डो स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन VS स्क्वेअर डो स्क्वेअर यू बाय डो टी स्क्वेअर. सो दिस इज द इक्वेशन. आता बघा हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये, हा फार लेंदी आहे, जवळ 7 ते 8 पानं तुमची डी बाय थिअरीवरती जाणार आहे. तर आपण एक एक पार्ट समजत जाऊया, एक 2-3 व्हिडिओ होतील ह्याच्यावरती आणि नंतर. ओके, आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू.